मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात तर अजित पवार पुण्यात झेंडावंदन करणार। भाजपमधील वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण संपून टाकू। निवडणुकीनंतर वाद संपला म्हणणाऱ्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं। साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये तब्बल 6,000 कोटींचं ड्रग्ज जप्त। गुजरातमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई। महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणातील आरोपीचा कारखाना असल्याची माहिती। आजपासून हार्बर मार्गावर देखील धावणार एसी लोकल ट्रेन। सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 14 एसी लोकल धावणार। पहिल्या लोकलचा वाशी ते वडाळा असा प्रवास। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, सतीश शहांना पद्मश्री पुरस्कार, तर हिटमॅन रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव, तर गायिका अलका याज्ञिक यांनाही पद्मभूषण पुरस्कार। भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये 8 गडी आणि 10 ओव्हर्स राखून दणदणीत विजय। मालिकेमध्ये 3-0 अशी आघाडी। सलग 9वी T20 मालिका जिंकण्याचा भारताचा भीमपराक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।